नमस्कार. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. बैलराजाच्या सर्जाराजाचा बैल पोळा शहरात मोठ्या हर्ष उल्हासात करण्यात आला साजरी. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. मध्ये मालवण दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन. क्रांती चौक परिसरात महाविकास आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची अटक व सुटका. महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन. गुरु गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने पर्युषण महापर्व आराधनेचे भव्य आयोजन. श्रावण शनिवार निमित्त खुलताबाद मार्गावर वाहनांची अलोट गर्दी. वाहतूक विभाग मात्र सतर्क. चिकलठाणा परिसरात नोंदणीकृत 715 बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे शिवसेना ठाकरे पक्षातर्फे वितरण. मंत्रिमंडळ बैठकांमध्ये केलेल्या घोषणांचा लेखाजोखा मराठवाड्याच्या जनतेला द्या. मग 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमात सहभागी व्हा. सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारला आवाहन. पालकमंत्र्यांच्या हस्ते जायकवाडी जलपूजन. जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची लवकरच येणार वेळ. महावितरणतर्फे कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीज ग्राहकांसाठी जाहीर अभय योजनेची महावितरण सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिली सविस्तर माहिती. नोकरी लावून देण्याच्या थापामारीत लाखो रुपये लुटणाऱ्या शिक्षकाच्या सखोल चौकशीची रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी. 2 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाचे पाणी मुकुंदनगरवासियांच्या शिरले घरात. संसार उपयोगी साहित्यांचे झाले नुकसान. शिंदेवाई महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्ती पर सत्कार सोहळ्याचे आजी माजी विद्यार्थ्यांतर्फे भव्य आयोजन. कन्नडमधील शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात शेतकऱ्यांवर आधारित पोशिंदा शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण आले करण्यात.